रोज स्वयंपाक करणं अजिबात अवघड नाहीये, पण रोज काय बनवायचं हा विचार करणं खूप अवघड आहे. फ्रीजमध्ये काहीच भाजी नव्हती, म्हटलं काय बनवावं. जबरदस्त असा झणझणीत रस्सेदार पदार्थ केला. सर्वात आधी वाटण्यासाठी थोडंसं किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण पाणी न घालता वाटण केलं. पटकन कुकर ठेवला गॅसवर. त्यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं, 2 तमालपत्र, 1 टीस्पून जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे. त्यानंतर मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा घालायचा. कांदा घालून व्यवस्थित एकजीव करायचं आणि हलका तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा हलका गुलाबी झाला की लगेच पाणी न घालता केलेलं यामध्ये वाटण घालायचं. हे खोबरं, आलं, लसूण, कोथिंबिरीचं ताजं वाटण ना कोणत्याही भाजीची चव द्विगुणित करतं आणि खूप मस्त भाजी तयार होते. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि चांगलं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. कमी आचेवर संपूर्ण साहित्य छान परतून घेतलं. तोपर्यंत मिक्सरमध्ये 2 लहान टोमॅटोची प्युरी केली. कच्चेच टोमॅटो फक्त मिक्सरला सिम्पली फिरवून घेतले. छान असं कांद्याच्या आणि मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करायचा. टोमॅटो थोडा जास्त घातला की छान चव येते. यामध्ये मसाले हळद, धनेपूड, काश्मीरी मिरची पावडर आणि घरगुती वर्षभराचा साठवणुकीचा मसाला, तो नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकतात. हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. परतत असताना करपू नये म्हणून थोडंसं पाणी मी मिक्सर जारमध्येच घोळवून घेतलेलं आहे. ते पाणी घालायचं आणि कमी आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे मसाला छान परतून घेतला. आता आपण चना बटाटा रस्सा करतोय. तर 1 वाटी काळे चणे मी रात्रीच भिजवले होते. तर ते भिजवलेले चणे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून त्याच्या मोठ्या फोडी करून घेतलाय. ते बटाटे घालायचे. हा चना बटाटा रस्सा किंवा मसाला चवीला अप्रतिम असा लागतो. भाकरी भात कशासोबतही खूप छान लागतो. नवऱ्याच्या ऑफिसच्या डब्याला सुद्धा तुम्ही देऊ शकतात. हे व्यवस्थित एकजीव करायचं. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मध्यम ते मोठ्या आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. इथे बटाट्याच्या फोडींना मी थोड्याशा मोठ्या ठेवल्या आहे, कारण या बटाट्याच्या फोडींना भातासोबत, चपातीसोबत अशा फोडून खायला खूप मस्त लागतात. पण तुम्हाला आवडत असेल तशा तुम्ही चिरून घेतल्या तरीही चालेल. पण चणे शिजायला जरा जास्त वेळ लागतो. खूप लहान जर बटाटा चिरला तर तो गाळ होणार ना, म्हणून जराशा मोठ्याच ठेवायच्या. मस्त असं 5-6 मिनिटे परतून घेतलं. छान तेल सुटलं. आता गरजेनुसार रस्सा किती करायचा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं. गरमच पाणी घाला म्हणजे कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होत नाही. पटकन उकळी येते, तवंगसुद्धा छान येतो. तुम्हाला किती पातळ किंवा दाटसर हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात. गरजेनुसार मी 1.5 ग्लास साधारण गरम पाणी घातलं. कोथिंबीर घातली. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि झटकीपट हा चना बटाटा रस्सा आपला तयार होईल. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला मोठ्या आचेवर 1 शिट्टी करायची. गॅस कमी करून 2 ते 3 शिट्ट्या किंवा तुमच्या कुकरच्या गरजेनुसार करून घ्या. तर मंडळी, कुकरच्या शिट्ट्या केल्या, गॅस बंद केला. कुकरची वाफ मनाने जिरलेली आहे, आपण काढायची नाही. आणि झणझणीत, चमचमीत, तर्रीदार, पाहता क्षणी खावासा वाटणारा चना बटाटा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. फक्त कुकर उघडल्यावर 2-3 बटाट्याच्या फोडीनं चमच्याने अशा मॅश करायच्या, म्हणजे रस्स्याला अजून सुंदर कन्सिस्टन्सी येते आणि ते चवीलाही खूप सुंदर लागतं. मस्त झणझणीत रस्सेदार बेत आपला झाला आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात कसंही कधीही करू शकतात. गरमागरम वाफळत्या भातासोबत तर आहा, म्हणजे एका घासात जे सुख मिळेल ना हे खाल्ल्यानंतर ते वेगळंच. तुम्ही सुद्धा हा चना बटाटा रस्सा जरूर ट्राय करा. तुम्हाला कसा वाटला, तुम्ही करतात का ही रेसिपी ते सुद्धा सांगा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटते अशाच झणझणीत, चमचमीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.